केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल 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 केशव तिकडे येणार ना हा इथे दिंडी घेऊन कृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलिका बसी राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण 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 हरे विठ्ठल केशवा राम
कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम हीच त्याची पंचभूते जीवन भाते प्रेमाचे कळवळा धरिला संती ते निगुती कैवाड हाच काळ वर्तमान समाधान हे संपत्ती तुका म्हणे दिवस राती हेच खाती अन्न ते
कळवळा धरिला संती ते निगुती कैवाड. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून त्यांचं वर्णन करतात की ज्यांच्या गळ्यामध्ये विश्वातल्या सर्वश्रेष्ठ भाग्याने माळ घातलेली आहे. सर्वश्रेष्ठ भाग्याने माळ. भाग्याचे अनेक प्रकार आहे. सगळ्यातच प्रकार असल्यामुळं भाग्यातही काय आहेत प्रकार आहे. प्रकार कशात नाही. जाती, जाती म्हणजे प्रकार. तर भाग्यात पण प्रकार आहे. त्याच्यातही काही श्रीमंत, काही गरीब, त्याच्यातही काही विद्वान, काही असे उच्च नीच. भाग्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रकार असतातच. भाग्यामध्ये परीक्षा दिली, नोकरी लागली. नोकरी करता लोक केवढी परेशान होतात. इकडे वशिला लाव, तिकडे वशिला लाव, याला पैसे दे, त्याला पैसे दे. आणि याला पैसे तर द्यावे लागलेच नाही, पण शाळा संपली की लगेच काय लागली नोकरी. लोक काय म्हणतात भाग्यवान म्हणतात. कशाची लागली? चपराशाची लागली, पण नोकरी लागली ना. भाग्यच आहे की नाही? व्यावहारिक दृष्टीनं काय आहे ते भाग्यच आहे. म्हणजे एखादा कलेक्टर लागला तो तेही भाग्य आहे. एखादा महात्मा बनला तेही भाग्य आहे. मग भाग्यामध्ये काय आहेत प्रकार आहेत. श्रेष्ठ भाग्य, कनिष्ठ. तसं जगात सर्वश्रेष्ठ जे भाग्य आहे निरतिशय श्रेष्ठ. सातिशय श्रेष्ठामध्ये दोन प्रकार, सातिशय श्रेष्ठ आणि निरतिशय श्रेष्ठ. त्याला सापेक्षिक श्रेष्ठत्व आणि निरपेक्ष श्रेष्ठत्व. याच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, याला सापेक्षिक श्रेष्ठत्व म्हणतात. आणि जे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असतं, ज्याच्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, तम तम तर आणि तम असं श्रेष्ठतम अशा प्रकारचं जे भाग्य आहे, त्या भाग्याने ज्याच्या गळ्यात माळ घातलेली आहे त्या भाग्याने जो संपन्न आहे, खऱ्या अर्थाने तो काय आहे भाग्यवंत आहे. त्याचं वर्णन या अभंगातून तुकोबारायांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल की असं एवढं त्या भाग्याचं तुम्ही वर्णन करत आहात, मग ते भाग्य ज्याच्याजवळ आहे, त्या भाग्याने जो संपन्न आहे, त्याचं वर्णन तुम्ही काय करणार? असं कोण आहे सर्वश्रेष्ठ भाग्याने ज्याच्या गळ्यात माळ घातलेली, म्हणजे सर्वश्रेष्ठ भाग्यवंत कोण आहे? तसं भाग्याबद्दल समाजामध्ये एकमत नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे. कोणी कोणाला भाग्यवान म्हणतं, कोणी कोणाला भाग्यवान म्हणतं. सर्वसामान्याचं तर भाग्य अगदीच वेगळं राहत. घाटावर बसलेली माणसं होती, दोन्ही तर्फा बसलेली, हिकडच्या बाजूला आणि हिकडच्या बाजूला, असे पायरीवर एक एक दोन दोन पायरीवर एक एक दोन. येणाऱ्याकडे अपेक्षाच्या नजरेनं पाहत असलेली. आणि एका ठिकाणी गाडी चालता चालता एकाने गाडी बंद केली, तो उतरला आणि जे समोर भिकारी होता त्याच्या पदरात काहीतरी टाकलं, पुन्हा गाडीत बसला आणि लगेच गाडी काय झाली निघूनही गेली. बाकीचे म्हणे फारे कसं भाग्यवान आहे. काय टाकलं त्यानं? आठाने टाकले तरी काय आठाने टाकले, पण मग तो त्यांच्या दृष्टीनं ते सुद्धा काय आहे भाग्यच आहे की नाही. तर असं मनुष्याची जशी लेवल असेल त्याच्या दृष्टीनं ते भाग्य राहत. त्याच्यामुळं भाग्याविषयी असं एकमत नाहीये कोणाला. विद्यार्थी असतील तर ज्याला एखादा विषय समजतो, बुद्धिवान आहे, त्याला काय म्हणतात भाग्यवान असतील, भाग्यवान म्हटलं जातं. एखाद्याला गाडी मिळाली त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला कोणी वाहवा केली त्याला भाग्यवान म्हणतात. भाग्याचे असे अनंत प्रकार आहेत. मुख्य अशा प्रकारचं भाग्यवंत म्हटलं जातं. पैसा मिळत असेल
तो हरामाला मिळत असेल. काही काही शब्द थोडेसे जड जातात, पण त्याचा भाव लक्षात घ्यायचा, शब्दाला बाजूला टाकून द्यायचा. नाहीतरी शब्द शब्द करता असतो का अर्थ करता असतो? अर्थ करत असतो. अर्थाकडे दृष्टीला राहू द्यायचं. काही काही माणसात दोष असतात, तसा तो एक माझ्यामध्ये दोष आहे की कधी कधी कठोर शब्दाचा काय होतो, प्रयोग होतो, पण ते वास्तव असतं. आणि हे लक्षात ठेवा, जे वास्तव असतं ते काय वाटतं, कठोर असं वाटतं. त्याला काय करतं, म्हणून तो म्हण पडलेली आहे, खरं बोललं की सख्या आईला राग येतो. कठोर वाटतं ते. पण मग नाहीतरी तुम्ही सांगा, ज्याला विना काय कष्टाचा पैसा मिळतो त्याला भाग्यवान म्हणतात का? पार घाम गाळतोय, खालची जमीन भिजते आणि मग पैसा मिळतो त्याला भाग्यवान म्हणतात. कोणाला म्हणते व्यवहारामध्ये भाग्यवान? हा, वकिलाला, इंजिनियरला, डॉक्टरला, सचिवाला, म्हणजे सहजासहजी विना कष्टाचे ज्याला पैसे मिळतात त्याला. मग मी त्याला हरामाचा एवढा शब्द वापरला, दुसरं तरी काय वापरलं बरं? तर भाग्यवान पैशावाल्याला म्हणतात, भाग्यवान सत्तावाल्याला म्हटलं जातं, भाग्यवान कलाकाराला म्हणतात, भाग्यवान विद्वानाला म्हणतात, भाग्यवान ज्याच्याकडे मानमान्यता त्याला म्हणतात. असे भाग्याच्या विप्रतिपत्ती आहे. भाग्याविषयी एक मत नाहीये. कोणी कोणत्या अवच्छेदकाने त्याला भाग्यवान म्हणतं, कोणी कोणत्या अवच्छेदकाने त्याला भाग्यवान म्हणतं. त्याच्यामध्ये तरतम असतंच, ते थोडंफार भाग्य असतंच ना. कारण पुण्य उदयाला येणं याचं नाव भाग्य आहे. भाग्य उदयाचा ठसा, पुण्य फळले बहुता दिसा. तर पुण्याचं फलद्रूप होणं हे भाग्याच्या उत्पत्तीचं ठिकाण. तर फलद्रूप पुण्य म्हणजेच भाग्य. फलद्रूप पुण्य म्हणजे भाग्य. आणि मग त्या पुण्यामध्ये प्रकार असल्यामुळं सामान्य पुण्य, विशेष पुण्य, अतिविशेष पुण्य, थोडं पुण्य, खूप पुण्य, अतिशय विशाल अशा प्रकारचं पुण्य. तर हा सगळा भाग मी याच्याकरता सांगू लागलो की असे भाग्याचे अनेक प्रकार आहेत. भाग्यवंताबद्दलही लोकांची वेगवेगळी मत आहेत. तुकोबारायांनी भाग्यवंत कोणाला म्हटलं? तुकोबारायांच्या दृष्टीनं तुकोबारायांची ही वास्तव नजर आहे. ज्याच्या डोळ्याला विवेकाचा चष्मा असतो त्या विवेकाच्या चष्म्यातून मग वास्तव दिसतं. काही वस्तू अशा असतात, चष्मे असे असतात की त्याच्यातून लहानाचं मोठं दिसतं. काही वस्तू लांबच्या जवळ दिसतात. पण काही चष्मे असे असतात की जसे आहे तसे दाखवतात. तसा विवेकाचा चष्मा असा आहे की तो लहानाचं मोठं नाही दाखवित, मोठ्याचं लहानही दाखवित नाही, जसं आहे तसं दाखवतो. आवडीचा चष्मा असेल तर मग लहानाचं मोठं दिसतं. डोळ्यावर जर आवडीचा चष्मा लावला, ज्या व्यक्तीकडे पाहिलं त्या व्यक्तीविषयी जर प्रेम असेल, त्या व्यक्तीविषयी जर आवड असेल, तर त्याचं एवढं एवढं असलं तरी असं एवढं दिसत. माझा बाळ कसा बोलतो, काय बोलतो, सगळं अशुद्ध बोलत आहे. तिचा बाळ काय बोलत होते, काय अक्कल बोलायची, असं म्हणायचं नाही. आवडीचा चष्मा असेल तर मग ते लहानाचं काय दिसतं, मोठं दिसतं. तिरस्काराचा चष्मा असेल तर मोठ्याचं कितीक लोक होती, 4-5 हजार, कितीक लोक, याला 7 लोक राहते, इकडे 7च राहते, त्याला ते मोठे वाटते. आणि ते तर 5-7 हजार असेल, 5-7 हजार होते. हा कोणता चष्मा आहे? तिरस्काराचा, द्वेषाचा चष्मा. पण वास्तव चष्मा विवेकाचा असतो. सगळ्यांच्या डोळ्याला हा चष्मा लागावा.
तसं तर सगळ्यांच्या डोळ्याला ब्रह्माचा चष्मा लागला तर फारच चांगलं आहे, पण मग तो ह्या लागल्याशिवाय तो नाही लागत. अगोदर हा लावून डोळे चांगले करायला लागतात, मग तो मिळतो. विवेकाचा चष्मा असावा. विवेकाचा चष्मा म्हणजे विवेक शब्दाचा अर्थ आहे जसं आहे तसं वास्तवाचं ज्ञान. वस्तू जशी आहे तशी, मग ते आपल्याला आवडणारे असो, आपल्याला न आवडणारे असो, आपल्या पक्षाचे असो, आपल्या पक्षाची नसो, कशी असो, जसे आहे तशा प्रकारचं जर ते दाखवत असेल तर ते विशेष आहे. योग्य योग्य, अयोग्य अयोग्य. तो करणारा कोण आहे हा प्रश्न नाहीये. खरं खरं, खोटं खोटं, विनाशी विनाशी, अविनाशी अविनाशी, अशा प्रकारचं बुद्धीला ज्याच्यामुळं कळतं त्याचं नाव विवेक आहे. आणि तुकोबारायांच्या नजरेला हा विवेकाचा चष्मा लागलेला होता. नाही महाराज, तुकोबारायांनी बाकीच्या कशालाच किंमत दिली. मानिवेले नाही बहुमता, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिवेले नाही बहुमता. बहुमता नाही मानिवेले. विवेकाचा चष्मा लागलेला आहे. लागावा सगळ्यांच्या नेत्राला विवेकाचा चष्मा, आणि तो ही जिवंत विवेक असावा, मरेल नको. तर त्याच्यामुळं संदेह नावाची वस्तू त्यांच्याकडे फिरकतच नव्हती. जे आहे ते रोखठोक. आणि मग ते प्रस्थापिताच्या विरोधात जाते, किंवा जनमताच्या विरोधात जाते, किंवा परंपरेनं आलेले, रूढीनं आलेलं आहे त्याच्या विरोधात जाते, किंवा एखाद्या शास्त्रातही सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात जाते. महाराज तुकोबारायांनी कोणाचीच काय केलेली नाही, गय नाही केलेली, कोणाचीच गय केलेली नाही. जे त्यांना सत्य वाटलं त्यांनी ते प्रगट केलेलं आहे, ज्याची अनुभूती आली ते प्रगट केलेलं आहे, बाकीच्याला नाही महत्व दिलं. एका प्रमाणावर लक्ष देतं. काय नेमकं काय झालं होतं मागचं काही नाही, पण देवचिंतनची झोपली एकदा. आता सेवक ना तुकाराम महाराज, पांडुरंगाचे सेवक, भक्त ना, मालक ना. कसंही असलं तरी नवरा आहे ना तो. कसं आहे म्हणजे काय, कसं आहे का तो? नाही, चांगलाच आहे तो, पण काय आहे तो? मालक आहे, आमचा आराध्य आहे, देव आहे, पती आहे, पण झोपले बाबा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी थोडासा मग सत्याचा वापर केला. हिप, देव आहे मी, देव, कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. काय समजू राहिला तो? तुकाराम महाराजांनी सांगितलं, काय करशील तू? काही करू शकतो, कर तुला जे करायचं ते, तुला जे करायचं ते कर. हे घे, तुझ्या कोऱ्याचे कोर मी सही करून देतो, तुला जे करायचं असेल ते कर, पण मी त्याला तोंडाने सुद्धा नुसता साधू म्हणणार नाही. हो, काय ताप आहे हो. मला जे प्रमाणाचं गांभीर्य लक्षात आलं तुमच्या. करीसी ते देवा करे माझे सुखे, म्हणजे परिणामाला सुद्धा तुकाराम महाराज घाबरत नाहीत. आणि ते परिणामाचे विधी दाखवणारा कोण आहे? देव. देव, जाय, तुला काय करायचं असेल काय करून करून तू तरी काय करणार आहे? कारण तुझी टिमटिमी कुठं चालते मला माहिती आहे. बस का, थोडक्यात घ्यावरून, तुला जे करायचं असेल ते कर. मी त्याला नुसतं वरवर सुद्धा संत म्हणणार नाही. आता लोक, बरेच लोक असे आहे की त्यांना ते मनातून त्याला साधू म्हणत नाहीत. बरेच लोक जवळ आलेले गेलेले असतात, त्यांना माहिती असतं की हा काय साधू जरी फट्टे ओढीत असला आणि कीर्तन करत असला, आम्हाला माहिती आहे म्हणतात, आम्हाला चांगला परिचय आहे, हा साधू नाहीये. पण तरीही मग आता समाजामध्ये आल्यानंतर जाऊ द्या बा, आपल्याला काय करायचंय म्हणतो. तुकाराम महाराजाला तसं वरून वरून बी चालत नव्हतं. त्यांना तर आत एक आणि वर एक हे माहीतच नव्हतं म्हणा. तर असा विवेकाचा चष्मा लागलेला. आणि मग
प्रश्न ऐरणीवर आला भाग्यवंताचा. भाग्यवंत कोण? तर तुकोबारायांच्या दृष्टीनं महाराज भाग्यवंत तो आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम प्रगट झालेलं आहे. देवाविषयीचं प्रेम ज्याच्या अंतःकरणात प्रगट आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ भाग्यवान आहे तो. जगातलं संतांची कृपा झालेली आहे, संत भेटलेले आहे, देवाचं दर्शन झालेलं आहे, भक्तीला लागलेलं आहे, त्यालाही भाग्यवंत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. हे स्तुती नव्हे भोवसा, भाग्याचा तो ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा. हे स्तुती नव्हे भोवसा, भाग्याचा तो भाग्यवंत म्हटलेला आहे. पण इथं आता सर्वोच्च भाग्यवानाचा प्रश्न आला ना. तुकोबाराय म्हणतात सर्वोच्च भाग्यवान नाही, भाग्यच त्याच्या रूपाने जन्माला आलेलं आहे. तोची दैवाचा पुतळा. पुतळा दैवाचा पुतळा कोण? जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे प्रेम, आणि त्या प्रेमाचा जो अनुभव घेतोय भक्ती करणार. ठीक आहे, भक्ती करणार बरं, तुकाराम महाराजांना आवडतं म्हणा, पण भक्ती करणं आणि प्रेमयुक्त अंतःकरण आणि भक्ती करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे? जेवायचं नाटक करणं आणि जेवणं याच्यात जेवढा फरक तेवढा भक्ती करणं आणि प्रेमाने युक्त भक्ती करणं एवढा फरक आहे. एवढा ते प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं आहे. भगवत विषयक प्रेमाची काही जातच निराळे आहे महाराज. नाही आपल्याला मनुष्याचे नियम तिथं बसवता येत. देवही स्वतःचे नियम त्याच्याकरता काय करतो? बाजूला ठेवून देतो. आपुले ते थोरपण नारायण विसरला. तुम्ही ठेवा नका ठेवू, त्याला त्याच्याशिवाय काय नाही घेणं नाहीये महाराज. तो त्याच्याच मस्तीमध्ये राहतो, तो त्याच्याच तंद्रीमध्ये राहतो, तो त्याच्याच आनंदामध्ये अशा प्रकारचा असतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. त्याचं विश्वच काही वेगळं बनतं. हिंदी भाषेमध्ये प्रभुदत्त ब्रह्मचारी यांनी चैतन्य महाप्रभूचं चरित्र लिहिलेलं आहे. गौरांग महाप्रभू हरे कृष्ण हे संस्थेचे आद्य. तर पहिल्यांदा फारच ते विद्वान होते, न्यायशास्त्राचे विद्वान होते. पण नंतर भगवंताच्या भक्तीचा प्रेमाचा संचार झाला आणि त्यांचं जे जीवन वर्णन केलेलं आहे महाराज, ते वाचल्यानंतर तर ग्लानी येते आपल्याविषयी. कुठं कसं भक्ताचं जीवन आहे आणि कसे आपण आहोत. ते विश्वच वेगळं आहे. सगळ्यात भाग्यवान म्हणावं महाराज भगवत विषयक प्रेम. का? तर तिथं आनंद शिवाय दुसरं काहीच नाही महाराज. प्रेमामध्ये रडण्यात सुद्धा आनंद आहे. प्रेमात हसण्यात आनंद, याच्यात आश्चर्य नाही. प्रेमातल्या रडण्यामध्ये सुद्धा काय आनंद आहे. आनंद तन्मय असतात प्रेमी माणसं. तो शरीराने काय करत असेल, काय बोलत असेल, काहीच प्रश्न नाहीये. त्याचं मन प्रेमी. सामान्य संसारिक एखाद्या व्यक्तीवर वस्तूवर प्रेम असलं तरी त्याच्या चित्तामध्ये तीच वस्तू उभी असते महाराज. तो कुठेही बसलेला असेल, कोणतंही काम करत असेल, कोणाकडे गेलेला असेल, तरी हे ज्याच्यावर प्रेम असतं म्हणजे वास्तव प्रेम. थोडस मोठा तुकडा प्रेमाचा संसारात, तसं वास्तव प्रेम कोणावरच नसतं. लबाड लोक राहतात संसारामध्ये. लबाड नाटकं करते नुसती प्रेमाचे. प्रत्येकाशी असा विश्वासघात राहतो त्यांचा.
तेवढ्या पुरतं त्या समोरच्याला वाटतंय किती किती आपल्यावर याचं प्रेम आहे. तेच दुसरीकडे गेलं की तसंच, जसा 17 देवाची उपासना करणारा भक्त असतो किंवा गावाच्या बाहेर राहणारी बाई असते, अगदी तसे राहतात. प्रेमाच्या बाबतीत काही फरक नाहीये. पण तरीही त्यातले त्यात एखादं थोडस विशेष जर प्रेम असलं ना, पागल होतात माणसं, पागल प्रेमाने. आणि हे तर भगवत विषयक प्रेम आहे महाराज. तुकोबाराय वर्णन करतात, हीच त्यांची पंचभूते जीवन भाते प्रेमाचे. ज्याच्या अंतःकरणामध्ये असं प्रेम उदयाला आलेलं आहे, त्या प्रेमी भक्ताचं जीवन, प्रेमी भक्ताचं अन्न, जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे जगणं. तो ज्या अन्नामुळे जगत असतो ते अन्न, आणि ते अन्न ज्या शरीराकरता खायचं असतं ते शरीर, सगळंच प्रेम बनलेलं असतं. त्याचं शरीरही प्रेम आहे, त्याचं जगणंही प्रेम आहे, त्याचं अन्नही प्रेम आहे. प्रेमाशिवाय तो दुसऱ्या कशाचंच सेवन करत नाही, तो प्रेमाचंच सेवन करत असतो. तो काय खातो काय खात नाही याच्याकडे त्याचं लक्षच नसतं. काय खातो आम्ही, कसया सांगा ते, कैसे हे लागते, नेनोमुखी, तंद्रीतच असतो. खातो का नाही खात हे त्याच्या लक्षात येत नाही, किती खाल्लेलं आहे हे कळत नाही, आणि काय खाल्लंय हे अशा प्रकारचं माहिती नाही, त्याच्याच मस्तीमध्ये असतो. तुकोबाराय म्हणतात, हीच त्याची पंचभूते. पंचभूते म्हणजे पंचभूते, 5 भूत. पंच म्हणजे 5, भूत म्हणजे झालेले. काय भाव आहे? तर पंचभूत म्हणजे शरीर. कारण शरीराची जी निर्मिती झालेली आहे ती पंचमहाभूतापासून झालेली आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार, हे तव 5चे झाले. 5चं झाले. पण मग 5चं कार्य आहे ना ते. शरीर म्हणायला काय हरकत होती? पंचभूते का बरं म्हटलं? सांख्यशास्त्राचं म्हणणं तुम्हाला सांगतो. सांख्याने 4 तत्व मांडलेले आहेत, विषयाशी संबंधित आहे म्हणून. एक प्रकृती, दुसरा प्रकृती विकृती, तिसरं विकृती, आणि चौथं अप्रकृती अविकृती. 4 तत्व मांडलेले आहेत. प्रकृती शब्दाचा अर्थ मूळ कारण, विकृती शब्दाचा अर्थ कार्य. तर काही तत्व त्यांच्या असे की ते कारणच आहे, ते कार्य नाही. काही तत्व कार्यच आहेत, कारण नाहीत. आणि काही तत्व कारणाचं कार्य आणि कार्याचं कारण, असे प्रकृती विकृती आहेत. आणि एक तत्व असं आहे की ते प्रकृतीही नाही आणि विकृतीही नाही. असे मुख्य 4 प्रकारची तत्व मांडलेले आहेत. आणि मग त्याच्यात त्याने 25 भेद केलेले आहेत. सांख्य 25 तत्व मानणारं शास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये आपण ज्याला माया म्हणतो, जगाचं मूळ असणारी, त्याला ते काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. आणि जसं वेदांतामध्ये ती अनादी मांडलेली आहे, तशीच त्यांनी ती काय मांडली आहे? अनादी मांडलेली. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकृती ही प्रकृतीच आहे, ती कोणाचीही विकृती नाही, कोणाचं कार्य नाहीये, ती प्रकृती आहे. प्रकृतीपासून मग महत्त्व निर्माण होतं, महत्त्वापासून अहंकार निर्माण होतो, आणि अहंकारापासून पंचतन्मात्रा निर्माण होतात. हे मागच्याच्या विकृती आणि पुढच्याच्या प्रकृती आहेत. आणि मग पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत आणि 11 इंद्रिय निर्माण होतात. या विकृतीच आहेत, त्या प्रकृती नाहीत. म्हणजे पंचमहाभूताला त्यांनी काय मानलेलं आहे? विकृती मानलेलं आहे. विकृती म्हणजे कार्य.
ते कोणाचं कारण बनतच नाही. मग तिथे शंका केलेली आहे की कसं काय म्हटलं. आता गाडगं तयार होतं. गाडगं कशापासून तयार होतं? घट. कारण शास्त्रकाराला दुसरे दृष्टांतच नाही सापडलेले. मी तरी काय करू. इथे एकाने विचारलं तुमचं एवढं घटावर का प्रेम आहे. म्हटलं शेवट तोच कामाला येतो. तिथं ते स्टीलचा आणि फिलचा तांब्या नाही घेत ना, तिथं तेच कामाला येतं. मग घट कशापासून बनतो? मातीपासून. मग घट कार्य आहे का कारण आहे? मातीचं कार्य आहे. आणि माती काय आहे? कारण आहे. माती म्हणजे काय? माती काय? माती काय? माती पृथ्वी. माती म्हणजे काय? पृथ्वी आहे. मग पृथ्वीपासून घट तयार झाला ना. मग तुम्ही पृथ्वी हे कार्यच आहे, प्रकृती नाही, विकृतीच आहे, असं कसं म्हटले? असे काय घेतलेले शंका घेतले. तर त्यांचं समाधान त्याने असं केलेलं आहे की घट जरी पृथ्वीचं कार्य असलं तरी ते पृथ्वी स्वरूप आहे. घटही पार्थिव द्रव्यच आहे. जशी माती पार्थिव द्रव्य आहे तसं घट सुद्धा काय आहे? पार्थिव द्रव्यच आहे. मातीच्या ठिकाणी जसं स्थूलत्व आहे, घटाच्या ठिकाणी तसं स्थूलत्व आहे. मातीच्या ठिकाणी जसं बाह्येंद्रिय गोचरत्व आहे, घटाच्या ठिकाणी बाह्येंद्रिय गोचरत्वच आहे. त्याच्यामुळं घट पृथ्वीचं कार्य नाही, घट पृथ्वी स्वरूप आहे. घट काय आहे? पृथ्वी स्वरूप आहे, पृथ्वीच आहे. म्हणजे पंचमहाभूतातलं एक आहे. कशा करता हा विषय सांगितला? तर तशी पंचमहाभूत ही कार्यरूप आहेत. ती कोणाचीही कारण होत नाहीत. ती एकत्र येतात आणि काम करतात. ज्यांच्यामध्ये अवयवीचा अंगीकार नाही, अवयवच मानले जातात, त्यांच्यामध्ये शरीर नावाची एक वस्तू सिद्ध होत नाही. शरीर आहे का नाही? देह आहे का नाही? शरीर आहे का तुम्हाला? कुठे हसता काय? कुठे आहे? मस्त यांना काही सांगा. एक तर झोपेल त्याने नुसतं हसत राहते. कुठे आहे शरीर? मास्तर जाऊ दे, तुम्ही सांगा कुठे आहे? तुम्हाला आहे का नाही शरीर? कुठे आहे? हा, अहो हात लावून सांगा तुम्ही. हे असं केल्यावर मला काय लक्षात येणार आहे? देहाची सिद्धीच कुठं होते सांगा ना. कुठं आहे देह? हे छाती, डोकं, हात, पाय आहे कुठे? शरीर देह सिद्धीच नाही होत. म्हणून शेवट हेच म्हणावं लागतं की हेच त्याची पंचभूते. पाच भूत याच्यातून काढले तर शरीर राहतच कुठं? शरीर नाही, हे काय आहे? पंचभूत आहे, पंचभूत. म्हणून आचार्याने सुद्धा आत्मा देह नाही हे सांगत असताना देह आत्मा नाही असं नाही म्हटलं. न भूमीर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वा न तेषां समूहा अनेकांतिकत्वात् सुषुप्त एक सिद्धस तदेको वसिष्ठ शिव केवलोहम असं म्हटलेलं आहे. पण इतकं वाकडं तिकडं सांगण्यापेक्षा सरळ सरळ शरीर म्हटलं तर काही बिघडेल का तुमचं? माझं नाही बिघडायचं, पण तिथं पंचभूते शब्द आला मग मी काय करू? गाथ्यात काय शब्द आहे? पंचमहाभूते. आपण काय त्या पंचमहाभूताचं सेवक आहे का शरीराचा सेवक आहे? आपण कोणाचे सेवक आहे? गाथ्याचे सेवक आहे. म्हणजे गाथ्यात आलं त्याचा विस्तार करून सांगायचं आपलं काम आहे. तेव्हा अवयवी सिद्धच होत नाही. आणि महाभूत ही कार्यरूप असल्यामुळं ते कोणाचे कारण बनत नाही. म्हणून शरीर म्हणजे पंचभूताचा गठ्ठा, याचं नाव शरीर. तर त्याचं आयतन, त्याचं शरीरही हेच बनलेलं असतं. काय? प्रेम. तो कशात राहतो? प्रेमात राहतो. कशात राहतो? प्रेमात राहतो. महाराज आपलं जेवढं शरीरावर प्रेम असतं तेवढंच त्याचं कशावर प्रेम असतं? प्रेमावर.
सेवेवर, भक्तीवर, देवावर प्रेम असतं. प्रेमाचीच उपासना करतात, देवाची बी नाही. खरंच थोडस आपण पुढे गेलो वैष्णवांच्या यांच्यामध्ये तर मग देवही माग सरकतो आणि देवाविषयीच प्रेम पुढे येतं. प्रेम ते देवापेक्षाही देवाच्या प्रेमाला जास्त महत्व देतात. नाही लागत आम्हाला देव, आम्हाला काय लागतं त्याच्याविषयीच प्रेम लागतं. प्रेम. मोक्ष नको म्हणणं म्हणजे देव नको म्हणणं. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ देवाने दिलेलं फल नाही. मोक्ष म्हणजे देव, देवाचं मूळ स्वरूप आहे, ते सोंग नाही. मोक्ष शब्दाचा अर्थ देवाचं मूळ. यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्यायसी व्यवस्था, याचे नाव चौथा पुरुषार्थ गा. तेव्हा देव होणं म्हणजे मुक्त होणं, मोक्ष प्राप्त होणं. देव म्हणजे मोक्ष आहे. आणि हे म्हणतात आम्हाला नाही लागत मोक्ष, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे आम्हाला देव लागत नाही. मोक्ष लागत नाही म्हणजे काय लागत नाही? देव लागत नाही. आणि मग तुम्हाला काय लागत? देव नाही लागत. तर आम्हाला देवाविषयीच प्रेम लागतं. प्रेम प्रेम. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. वैष्णवांची ती अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये त्याला दुसरं काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतं. प्रेम. तेव्हा प्रेमच त्यांचं सर्वस्व झालं असल्यामुळं त्यांचा देहही कोण आहे? प्रेम आहे. प्रेम हीच त्याची पंचभूते. जीवन भाते प्रेमाचे, हेच त्यांचं जीवन आहे, हेच त्यांचे भाते आहेत. भाते शब्दाचा अर्थ अन्न आहे. जीवन शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी पाणी घेऊ, आणि पंचभूते शब्दाचा अर्थ शरीर. शरीर हीच त्याची पंचभूते. तसा थोडासा कुटाचा अभंग आहे, ताण दिला मला या अभंगाने. अर्थवालेनी काही एवढं फार खुलासा नाही केला. हीच त्याची पंचभूते, तर त्याचं शरीरच प्रेम आहे. प्रेम याचा अर्थ असा आहे की आपलं शरीरावर जेवढं प्रेम असतं, जेवढी आस्था असते, जेवढा ओलावा असतो, तेवढा ओलावा त्याचा भगवत प्रेमाविषयी आहे. प्रेमाविषयी, प्रेमाच्या आनंदाचं तो सेवन करतो महाराज. असं प्रेम निर्माण झाल्यानंतर त्याला अन्न पाण्याची आवश्यकता राहत नाही. कितीतरी काल त्या समाधी अवस्थेमध्ये निघून जातो त्यांचा, काही खात नाही, पित नाही, काही नाही, काही नाही. हीच त्याची पंचभूते जीवन भाते प्रेमाचे. कळवळा धरिला संती ते निगुती कैवाड. या प्रेमाविषयीचा कळवळा संतांनी धारण केलेला आहे. संत प्रेमाला खूपच महत्व देतात. महाराज किती मागणी केली तुकाराम महाराजांनी या प्रेमाविषयी देवाकडं. एका ठिकाणी तर तुकाराम महाराज आटीतटीवर आले, जाणारच नाही म्हटल्या. तर जोपर्यंत तू माझी मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी तुझ्या दारातूनच उठणार नाही, असं रोवलं स्वतःला त्याने. ठाकलो से द्वारी. उभा याचक भिकारी. काय म्हणायचं ते म्हण तुला. भिकारी हा भिकारी, मागणारा मागणारा. पण आता असा उभा राहिलोय की त्या घेतल्याशिवाय जाणारच नाही. तुझे म्या घेतल्या वाचून येतो नि नवजे वचन. हाची माझा नेम सत्यजान. आहे म्हण नाही म्हण, तू जसं तुझ्या बाबतीत स्वतंत्र आहे, आम्ही आमच्या बाबतीत स्वतंत्र आहे. नाही नाही निघणार आम्ही. कस काय मग आमच्या दारात कस काय उभा राहतो? भिकारी आहे. भिकारीने काय घरात जाऊन बसावं का? भिकाऱ्याच्या हक्काची जागा आहे ती.
दार हे भिकाऱ्याचा काय हक्काच आहे, माझ्या हक्काच आहे, मी तो उभा राहणार. पण आम्हाला कटकट होते मग देऊन टाक. तुला कटकट होत असतील तर दे, जातो मी. नाही देणार मग मी नाही जाणार. जे देवाच्या पायावर जीवभाव वाहून काहीच मागायचं नाही असं म्हणतात, तो काय म्हणे तुझी नलगे दसोडी असं म्हणतात, ते या अटीतटीवर आहे. किती प्रेमाला महत्व दिलेलं आहे हो. काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणणारे, तो काय म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून या काही न मागती म्हणणारे देवाशी हमरी तुमरीवर येतात की घेतल्याशिवाय मी इथून हलणारच नाही अशा प्रकारचं म्हणत असतील तर केवढं प्रेमाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. तेव्हा कळवळा धरिला संती, या प्रेमाचा अंतःकरणामध्ये कळवळा जिव्हाळा संतांनी धरलेला आहे. आणि नुसता जिव्हाळा धरलाय असं नाही, ती निगुती कैवाड, ते खऱ्या प्रेमाचा त्यांनी निर्धार केलेला आहे. निर्धार प्रेमा करता जगायचं, प्रेमात जगायचं, प्रेमा करता मरायचं आणि प्रेमा करता पुन्हा जन्माला यायचं. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. भक्ती करता प्रेमा करता असा ज्यांनी निर्धार केलेला आहे, सगळे दुःख सहन करायची तयारी ठेवलेली आहे. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भामध्ये अवत्रास आहे असू द्या, तोही निर्धार केलेला आहे. पण गर्भवासातलं दुःख फार मोठं आहे ते सांगतात ना, सांगतात. आणि मग तरी गर्भवास सहन करायला तयार झाले ते. हो, मोठा गठ्ठा मिळत असेल तर छोटा गठ्ठा कोणी बी सोडायला तयार राहत. बहु दृष्टांत द्यायचे रामकृष्ण एडसीकर. मळा होता, ज्वारी अशी राखायला आलेली, फुलवारा ओरडा असं झालं. त्यावेळेला पाखराचा खूप त्रास असतो. आणि मग आता दुसरी पिकं ऊस कापस आता जास्त झाली, पहिले ज्वारीचाच हा सगळा भाग. त्याच्यामुळे पाखरं राखायची तर माचवे वगैरे असे ते बांधलेले, त्याच्यावर उभं राहायचं. सगळं पूर्ण ज्वारीचं शेत दिसलं पाहिजे, कुठं कोणत्या बाजूला पाखरं बसलेले. आणि मग ती गोपन आणि एका श्रीमंत माणसानं मळा घेतलेला, दुसरेच करत होते. पण आला एक वेळेस फिरायला गाडी घेऊन, पोरग बरोबर, एकुलतं एक पोरग भलतंच लाडकं. आणि त्यांनी ते पाहिलं गोफन आणि ते म्हणे बाबा काय मला गुंडा हाणायचा, गोफन हाणायची. श्रीमंताचा माणूस, तो गडी काम करणारा, तो गोपन गुंडा हाणतोय. मग त्याला ते कमी वाटलं, ते म्हणे आपण पुन्हा येऊ. महाराज त्यांनी सोनाराकडून चांदीच्या तारेची गोफन तयार करून घेतली. श्रीमंत माणसं असतं त्यांनी हौसेला मोल नसतं. तुम्हाला उगं कस तरी वाटू नका, वारकरी लोकांचा चिकट स्वभाव आहे, त्यांना खर्च करायचं म्हणजे भलता जीवावर येत राहतो. त्याच्यामुळे लोकांच्या म्हणजे अशा गोष्टीतलं जरी ऐकलं तरी त्यांना ते कस तरी वाटतं. तुम्हाला काय घेणं, तुम्हाला काय पैसे मागू राहिला का? देऊ कमालच आहे वाद आहे. तुमचं काय चाललंय? आणि मग असे सुपारी सारखे, सुपारीपेक्षा मोठे असे गोटे तयार केले सोन्याचे. पोरगा म्हणतोय मला गोपन आणायचे, सोन्याचे गोटे तयार केले. आणि मग त्याला आणलं, मग त्या माचेवरती गादी फिरी टाकली, गालीचा टाकला, हाण बाळू. बाळू काय चांगला बाळ्या झाला होता तो. तर त्याने ते असं फिरवले महाराज, गोपन मारला. गोपनीच्या गुंड्याचा मार फार मोकर राहतो. पूर्वी शेतकरी डाके परत पाठवायचे, चोराला परत पाठवायचे गोपनीच्या गुंड्यावर. 1 किलोमीटर पर्यंत जे नेहमी हाणणारे 1 किलोमीटर पर्यंत गुंडा जात होता. आणि त्यानं तो मारला गुंडा. एक म्हातारा माणूस आपला मास्तर सारखा फिरायला शेतात चाललेला. आता यानं मारला, तो माग कोंडा आला,
पाठाडात बसला. फाटदेशी पुढं पडलं ते म्हातारा. टोला लागल्याबरोबर पडलं, म्हणजे पुढूनही लागलं आणि माग लागलं. काय लागलं, कोणी मारलं म्हणून असं माग पाहिलं तर सोन्याचा गोळा. ओळखला महाराज, म्हातारी माणसं ओळखला की प्युअर सोन्याचा आहे. आणि मग त्याचं सगळंच लक्षात आलं लगे की हा कोणी मारला असेल, का मारला असेल. आपल्याला म्हणून तर नाही मारलेला, पोराचा नाद म्हणून ते श्रीमंताने पुरवलेला. त्याने पाहिलं ते म्हणे, ए बाळू, ए बाळू, इकडच्या बाजूला हान म्हणे. आता इतका टोला बसला तरी, कारण त्याच्यातला एवढा एवढा डॉक्टरला दिलं तर किती का दिवस डॉक्टर सेवा करील ना. मोठा फायदा होत असेल तर छोट नुकसान सहन करायला कोणी तयार असतो. तर प्रेमामध्ये जो आनंद प्राप्त होतो, प्रेमानं सेवा केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर आनंद. आता काय, ही फक्त आपण कल्पनाच करायची. तर तसं तर असं आहे की विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नहि वंद्या विजानाती प्रसवम गुरवी वेदना. हे फक्त कल्पनाच करायची आपण की काय आनंद असेल त्या प्रेमाच्या चिंतनामध्ये. पण एक अनुमान करायला काय अडचण नाही ना महाराज. देव वैकुंठ सोडून तिथं येऊन राहतो. ज्या देवाचं वेदाने वर्णन केलेलं आहे, यो वै भूमा तत्सुखम आनंदो ब्रह्म इति व्यजानात. सच्चिदानंदम ब्रह्म, आनंद स्वरूप असणारा परमात्मा आनंदा करता असं प्रेम जिथं आहे तिथं येतो. काय आनंद असेल, काय आनंद असेल. सर्वसामान्य गेला असतं तर मग ती गोष्ट वेगळी होती. देव शुद्ध बुद्ध नित्य मुक्त, वेदातेही पढवूनही आपलं वेद केला शहाणा हो. येण्याची पढवूनी वेद केला शहाणा हो. असा शहाणा आपलं सगळं सोडून तिथं येतो आणि देह भाव टाकून खुशाल नाचतो. काय आनंद असेल त्याच्यामध्ये, कल्पना फक्त करायला. म्हणून संतांनी त्याचा अंतःकरणामध्ये काय धरलेला आहे, कळवळा धरलेला आहे. कळवळा धरला संती ते निघुती कैवाड, हाच काळ वर्तमान. समाधान ही संपत्ती, हाच काळ वर्तमान. वर्तमान काळ हाच आहे त्यांचा. कशात? प्रेमामध्ये डुबून राहणं, प्रेमात पोहत राहणं, भगवत विषयक प्रेमाच्या बाहेर न येणं, त्याच्यातच राहणं. हा वर्तमान काळ जातोय. आता हेच जेवो आणि सवे घेवो शिदोरी. सेवितो हा रस वाटेतो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. घोटविन लाड ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता आत्मस्थिती. तर अशा प्रकारचं हाच काळ वर्तमान. समाधान ही संपत्ती, हेच समाधान आहे, हीच संपत्ती आहे. खरं ऐश्वर्य, खरी संपत्ती आहे महाराज प्रेमाची, भगवत विषयक प्रेम. आपली देवाकडे, देवाला एवढीच विनंती आहे की बाकीचं काही नको दो, असं नुसतं ओलावा फक्त लागू दे. प्रत्यक्ष झरा नका का लागत नाही. खांदायला लागल्यानंतर ओली माती जरी निघाली तरी गंज झाली आम्हाला, पण त्या प्रेमानं ओली झालेली. असं कुठपर्यंत कोरडं ठेवणार आपलं? तर खरंच देवाला असा थोडासा घरगुती सल्ला आहे बा. या प्रेमाच्या परंपरा चालू ठेवायला पाहिजे ना. असं कोणाला तरी दे ना, कोणाला तरी दे. आम्ही लायक नसलो, नालायक असलो तर एखाद्या सतू महाराजासारख्याला दे, महात्म्याला दे ना. ते प्रेम दे की जे प्रेम अंतःकरणात प्रगट झाल्यानंतर वृत्ती देहावर कधी येतच नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. अशा प्रकारचं दे ना. तुला नसलं बोलणं खायचं तर दे ना, नाही तर मग काय.
काय झालं? नंगे को खुदा भी डरे, त्याला काय करता मग समाधान. आणि कोणाला बोलणार आहे मग आपण? कोण ऐकून घेईल? दुसरं जोडा काढतील ना. लोकांना बोलल्यावर लोक कसं काय ऐकून घेतील? मग आता आपली हाऊस कुठं भागून घ्यावी? त्याच्याजवळ भागून घ्यायची. दुसरं आपलं कोण ऐकणार आहे? तो काय म्हणे, दिवस रात्री हेची खाती अन्न ते दिवस असो रात्र असो या प्रेमाचंच अन्न. तो काय म्हणे, आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. हेच अशा प्रकारचं सेवन करतात असे ते जगातले सर्वश्रेष्ठ भाग्यवान. काय करता हे? समाधान ही संपत्ती सांगितलं ना हो. तुम्ही काय मधून मधून डोकले हाणता का काय? प्रेम हेच समाधान आहे. प्रेम हीच काय आहे? संपत्ती आहे, ऐश्वर आहे, फार मोठी संपत्ती आहे. ज्ञानापेक्षाही ती मोठी संपत्ती, तपापेक्षाही मोठी संपत्ती आहे. जडधनापेक्षा तर आहे त्याच्यात विशेष नाही, फार मोठी संपत्ती. भगवत विषयक प्रेम महाराज अंतःकरणामध्ये जर प्रगट झालं ना, जगातले सगळे ऐश्वर त्याच्या पुढे हात जोडून उभे असतात. कळवळा धरिला संती ते निगोती कैवाड. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव